हाँ बोलो। हाँ हाँ, कौन बोल रहे हैं? मैं बोल रहा रामपुर से लारा लारा, हाँ लारा सनसनी बोल रहा मैं। वो हमारा वो गणेश मंडल का प्लास्टिक तुमको दिया था उस दिन। हाँ तुमने 5,000 दिए, 1,000 बाद में देते बोले, फोन पे मारते बोले, अभी तक मारे नहीं तुमने। हाँ आज का कैसा हमको हिसाब किसाब मंगा तो फालतू का पंचायत आ जाएगा ना। हाँ तुम वो 1,000 रुपये जल्दी भेज दो बा आज। हाँ तुम बोले बा जल्दी भेजते नहीं भेजते। हाँ 5,000 हाथ में दे दिए, चले गए वहाँ से। काय के हजार काय का उसमें 1,000 की टिप्पणी मेरे को बैठी। मैंने वहाँ पे कुछ देखा नहीं, गिना नहीं, कुछ नहीं, जितना है उतना ले लिया। चलो बा 6,000 का जाएगा, काय करा जाए, वहाँ पे तो आधा माल खराब निकला उसमें का, फिर क्या फेंक देना पड़ा, मेरे घर के 1,000 रुपये गए उसमें। अरे बाप रे, मग दे नहीं रही क्या तुम? अरे बाप नहीं नहीं, ऐसा मत करो। 6,000 बोला था ना मैंने। हाँ तुम हमारे यहाँ फाटे पर आए थे, हमने वो कटला लेके आए थे। हाँ तुम बोले चलो कटला का कटला 6,000 में ले लेता। हाँ वहाँ से हमने उतार को तुमको दे दिया, तुम बोल रहे ऐसा वैसा, ऐसा नहीं रहता ना जा। काय का लारा भाई, सुनो ना तू, हमारे भी सुनती जाओ ना, कुछ नहीं बचाना उसमें। फिर क्या तो तुमने बातों बातों में 6,000 का दे दिया, इधर हमको टिप्पणी बैठी। नहीं नहीं भाई, 1 रुपया भी नहीं देता मैं फालतू का, वो जान दो जो होगा होगा हुआ। रखो फोन रखो। काय रे तुम्ही असं नसते ना, तुम्ही बोलले तेवढे देत जायचं, म्हणून तर मग वक्त तिथे घ्या लागते ते. तरी म्हणे मग नंतर देतो काय घेत राजा. बरं ठीक आहे बा, ठेवा ठेवा. काय आता संख्या काय थांबला जाणार रे? संख्या इथं काय थांबला तू? काय होय काय होते ते उरलेले ढापोळे ते सगळे घरी वाटप करून दे म्हणे, उरले सुरले काय करा उद्या वाया गेल्यापेक्षा आज रात्री काय माहिती लोकायले. मग खेचा आणि ते आहे जरासं नेऊन देऊ राहिलो. ना मग इथं काय थांबला, मग इथं नको थांबू. फालतू ऐकशील तर दिसेल. जा तिकडे जा, तिकडे जा, आमचं आम्हाला माहिती. जा तिकडे. काय म्हणते, देत नाही म्हणते वाटतं वरचे 1,000 रुपये, काय म्हणते मग? अरे काय आता नाही म्हणते ती, मग काहीच उरलं नाही म्हणजे काय सांगा आता. म्हणून तर म्हणलं तिथंच घ्यायला लागत असते पैसे. मग तुम्ही म्हणे नाही देऊन टाक, देते देते काय देते. आता हे पहा, आता किती कसर काढा लागते आपल्याला, वर्गणी किती घोडा आहे आपला. पण किती घोडा आहे काय ते हिशोब टिशोब पाहून एक खेपता, म्हणजे कसं जर भागातला शिवला होतो काही सांगता येत नाही. 50,000 रुपये त्याने दिले, म्हणजे कसं पालतो काय केलं बा काय नाही तर द्यायला लागतच काही. आज आता गणपती उठले, काही सांगता येत नाही त्याचं. पण आता पहिले कसं होतं, 70चा गाला होता, आता त्यातला किती कमी झाला बा. मग पाहू ना आपण काय होते तर. हो चला बरं, ते हिशोब पाहून घेऊ खेपचा बा. आणि काय काय नाही कसं ऍडजस्टमेंट करता येते ते पाहून घेऊ ना. फालतू कसं बदनामी भ्या लागते माणसाला, फालतू करायचे बदनामी, खाल्ले बा पैसे नसेल तसं वर्गणीतल्या. चालते दाखवून दे हिशोब, पण काय काय नाही, कसं कसं सांगायचं काय नाही, सगळं अभ्यास करून घे त्याचा. होता एकच करून राहिले नाही बघून राहा बरं. काय शिवलाल बोर रंग आहे पण तुमचाच आहे. पण बाकी हो काही म्हणा भावी आमदार म्हणजे हे बा खरोखर शिवून राहिले तुम्ही. आता पहा बरं, आता हे एक 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 काढूनच राहिले तुम्ही. आता हे कोण दिलं म्हणून कसं काय आहे तुम्हाला का नाही? तू आता कमाई का 4 पैसे कमाई नाही का? गाडी चालवतो, सगळं पद्धतशीर आहे. काही एखादा घेऊ शकत नाही मी काही आपलं राहायचे. आता त्या दिवशी घेतला आता तर काय काय म्हणते विशेष बाकी झालं मग आटपलं कार्यक्रमाचं? आले का सगळे? आता काय डुबाला गेले ते म्हणते तुम्ही? हो ना आलो ना, तुम्ही दिसली नाही आम्हाला. तिकडे आलो नव्हते तुम्ही? हा तिकडे आलो नव्हते का म्हणलं? नाही नाही, ते कसं मी नंतर तिथून पुलापासून वापस आलो. हो मग मला काय जाऊ द्या, गेले बा गेले. मग मी काय आलो नाही, आटपलं मग बाकीचं सगळं व्यवस्थित. कार्यक्रम पण चांगला झाला नाही का? जेवण घेऊन मस्त, बाकी धापोळे कसं मस्त होत राहिल्या. काय तरी काय कोणता कार्यक्रम केला यावर्षी? काय कार्यक्रमात काय मजा तरी राहील का? मग धापोळे ठेचा आणि ते काय आपलं लिंबू काय केलं त्यानं, आणि ते बी धापोळे लोकांना घरून करून आणायला लावले. दहीन आणलं देऊन, आणि ती आता लोकांच्या घरी वाटप केलं, आणि त्याचे ते धापोळे गेले. घरून फक्त ठेचा आणला त्यानं, दुसरं काय आणलं? चांगलं तूच चांगलं खर्च तरी केला का त्यानं काही? लाऱ्या म्हणते लाऱ्या उलसे सोपा आहे का ते? चारांना पायावर पोट्टा येते. पुरा अभ्यास केला त्यानं की रुपये आपल्याला कार्यक्रमात खर्च आला नाही पाहिजे. मग हारापासून पूर्ण बिलकुल गावातले एक हार विकत नाही आणला त्यानं. फुलं हे इकडे तिकडे निंब, या कार्यक्रमाला निंब जे आहे का नाही, लाईने पाटलाच्या वरातले पाटलाला आणायला लावले त्यानं. मग सगळं फुकटचा कार्यक्रम होता त्याच्यातनी. दुसरं काय होतं, धापोळे लोकायला आता घरी पिठं देऊन त्याने शिजवले. म्हणजे गॅसले किती खर्च येते बा, हे ते सगळं त्यानं बारीक विचार केला. बाया सांगायचं काम नाही, आचार्याचं काम नाही, कोणत्या भट्टीचं काम नाही. आणा तिथं स्टॉल मांडलं, आपलं लोकांना वाटप करून जयरामजी की असे हुशार गोष्ट आहेत ते. मी म्हणतो वर्गणीच केलं काय मग यानं? तो 50,000 रुपये वर्गणी दिली, मग ते आता इतक्या लोकांच्या वर्गणी 2 लाख रुपये झाले म्हणते. 81 का काहीतरी 1,80,000 वर्गणी, 20,000 रुपये समजा धान्य जमा झालं म्हणते. मग त्याचं काय केलं काय मग यानं? म्हणजे काही असं म्हणजे कोणता कार्यक्रम नाही, कोणता काही नाही. कोणतं ते सुग्र स्पर्धा घेतो म्हणजे, कुठं घेतली त्यानं? ते कोणता स्टेज कार्यक्रम घेतो म्हणजे एखादा, अजून कार्यक्रम काहीच नाही घेतलं त्यानं. ते झाडाचे कोणते टी गार्ड लावतो म्हणे. सभेत आता सांगत नाही त्या दिवसानं, पण काहीच नाही केलं बा. मी सांगू राहिलो तुम्हाला, प्लॅस्टिक शिवाय त्यानं दुसरं काहीच नाही केलं यावर्षी. पहा ना तुम्ही, ध्यानात घ्या तुम्ही. कोणतं काय केलं त्यानं, कोणता कार्यक्रम केला? निबंध स्पर्धा नाही घेतली, कोणता डीजे नाही, कोणतं मिरवणूक नाही, गणपतीचा खर्च नाही, मूर्ती घरची, म्हणजे काहीच नाही त्यानं. जवळचा रुपया ना कमावला ना. म्हणा शिवलाल भाऊ, यावर्षी कसं वर्गणी आहे, पण काही ना काही ते ढापले आहे ना पोट्टे आहे ना. तुम्हाला वाटतं का नाही? म्हणजे काहीच नाही केलं नाही ना. फक्त प्लॅस्टिक पडदेले 5 पहिलं, 3 आणि 2 म्हणजे 10,000 रुपये त्यानं खर्च केला. बाकी याच्या पळ्याला मला तर वाटत नाही बघा रुपया खर्च केला म्हणून. रे प्लॅस्टिक स्पर्धेले मला तर नाही वाटत की बा त्याने खर्च केला असं जवळचा. मला वाटतं ते कटलं त्याने भरलं होतं, मग तिथून त्याने हिकाले नेलं का काय केलं, विल्हेवाट काय लावली, हो त्याच्यातही काहीतरी मला घोडत दिसून राहिला. बहुतेक भंगारमध्ये जाऊन विकलं का काय केलं, पैसे वसूल केले, काय पत्याला पता नाही. बा मला ते डाऊट होता त्याचा. बहुतेक यानं प्लॅस्टिक कुठं विकलंच असलं पाहिजे. थांबणं समजते. संख्या आला इकडे. संख्या काय घेऊन राहिला काय? अरे संकेत काय रे, इकडे ना संकेत. संकेत कडून माहिती काढू बाबू, ते सांगते बरोबर. इकडे संकेत, इकडे रे. काय म्हणले, काय काय वाटप सुरू? ते उरलेले ढापोळे ठेचा लोकांच्या घरी वाटप करणं सुरू आहे. वाया गेल्यापेक्षा रप वाटून दे म्हणे, गुंपा मावशी म्हणे. म्हणून चाललो मी आता वाटून राहिलो, तुमच्या घरी चाललो. हो बरोबर, जाणं काही हरकत नाही. बरं आता संध्याकाळचं काम नाही मग. बरं मी काय म्हणतो, नाही आपलं काय ते प्लॅस्टिक स्पर्धेत तुझ्या नंबर दिले मग तुला 1,000 रुपये दे. 1,000 रुपये दोघायला भेटले होते म्हणते.
ते 1000 रुपये जगण्याला दिले आणि 5000 रुपये भूषण द्यायला दिले आणि मला 1000 रुपये म्हणे माटी टाकून माखीचे आहे म्हणे लागले ते मागणं म्हणे अजून काही दिलं नाही. सांगून घेतलं पाहिजे संकेत. ते कसं मारती दादा कसं पैसे ढापाचीच करते बरं ते. त्याच्या बुड्याला असते किती घंचक करते ते तुला माहित नाही का. मागून घेतो तू 1000 रुपये. आणि काय म्हणलं त्या दिवशी तू कटलेतनी गेला होता ते प्लॅस्टिक घेऊन, मग ते कुठं नेलं मग ते जाऊन टाकलं का काय केलं रे त्याचं. ते काय जायला आम्ही ते इकून टाकला आम्ही. ते भंगारवाल्याला फोन केला होता फाट्यावर या म्हणे पाहून घ्या म्हणे. त्याने पाहिलं 6000 रुपये म्हणे देतो म्हणे. 5च दिले काय म्हणे 1000 रुपये घाटा आला म्हणे. आत्ताच फोनवर बोलली माटी टाक. पाहून असं हो का. असं बरं झालं बरं ऐकलं बा ते. मग आता काय करतं एरबी आता पेटून दिलं असतं तर पैसे तरी झाले. बरं जाय मग आता दे वाटप दे करून. आपल्या इथं दिलं 2 का 2-4 दिन आपल्या इथं. बरोबर देऊन तुमच्या घरी. बरोबर ठीक आहे. शिवला काय तू म्हणलं तेच बरोबर डाऊट निघाला ना. बरोबर पोट्यानं 5000 भंगार इकलं, 5000 जवळचे गेले द्यायच्या. म्हणजे पाय आता एवढी वर्गणी ढापली आणि हे प्लॅस्टिक इकलेलं काही. आता तेच म्हणलं ना हिशोब घेऊन आपण. हिशोब तर घेणं आपल्याला 50,000 म्या दिले बाकी गावातली वर्गणी आहे. पण मला कसं एखादा म्हणता येत नाही ना. संबंध खराब होते माय. मला कसं आहे लोकांशी संबंध कायम ठेवा लागते आता सध्या. काही असो तिकडे किती काही बोलला बेसरमासारखं ऐका लागते. पण मला कसं आता सध्या सहनशीलता माझं असणं आवश्यक आहे. तर तुम्ही कसं जरासं नॅरेटिव्ह फैला म्हणजे प्रचार करा अपप्रचार करा की बा ते काय प्लॅस्टिक असं तसं बायाले भडकून द्या. जरा ते सुग्र स्पर्धा काय झाली इकडे तिकडे जरासा म्हणजे माहोल बनवून टाका. म्हणजे बुळातनी आग लावून द्या तुम्ही. म्हणजे मग कसं पुढचा कार्यक्रम मी करतोच. तू काहीच नको करू. तू दुरून हात शक. फक्त मी पाहतो काय करायचे. मग मला वर्गणी मागायला ते मार म्हणे 200 देता का 300 देता. आता मी पाहतो त्याचं काय तर चाल बरं. आता मी देतो बरोबर भडकून काही लोकांना काही आता कशा देते भडकून. जाय तिकडे एक खेप त्याला वर्गणीचा हिशोब म्हणजे समोरच करालो. फक्त टाईम नको लावू तुम्ही. आजच्या रातोरात करा काय करायचं ते. रातगई बादगई सकाळ लोक काही मॅनेज करू शकतात ते. कारण की 70-80 रुपयाचा गाला आहे याच्यात. कारण की त्यानं जे वर्गणी लिहिली का नाही तुम्हाला सांगितलं माहिती त्यानं काय घोळ करेला आहे. आकडे वाढून दिले त्यानं. ते आपल्या सरपंचाचा लाईने पाटलाचा लक्ष्मणचा खोडतोड दिसेल मला बरोबर ते ओळखू ना. तर त्यानं मला वाटते जास्त वर्गणी त्याची 35,000 25,000 लिहिली आणि मला 50,000 मागितले. तर मी द्यायला 50,000 दिले. मग तर म्हणून म्हणलं कसं आहे बरोबर यायचा गाला बाहेर निघते सगळं बिलकुल याचं फितच उघड करायचं आपल्याला आजच्या रातोरात. आजच मिटिंग घ्यायची म्हणा. पुरे लोक भडकून द्या. बिलकुल तू काहीच नको करू ना. आजच्या जर नाही मीटिंग घ्यायला तर मला रातच्या 12 वाजता चालते. पुरे भडकून देतो आम्ही. चल काशा तू दे तिकडे मी देतो इकडे. चला म्हणलं येतो आम्ही शिवला. तुम्ही बरोबर तयारीत राहा. बघू आता काय होते. बचत गटाची मीटिंग होती म्हणा. काय होतं बाबा एवढा बाग घ्या काय महिला मंडळ काय होतं विशेष काय भजन गिजन. भजन आता काय तर भजन. आजच आता गणपती बाप्पा उठले आणि ते सगळे निरिपेर कोण करू. तुम्ही आपले काय आता पॅन्डाला हात पुसले निघाले. आम्हाला करायला लागलं तिचं साफसफाई हे ते सगळं आपलं जे आहे. मग धापळे उरले होते कोणाचं काही जिकडे तिकडे करून टाकला आम्ही. ते तर आहेच म्हणा. तुमचा हात लागल्याशिवाय कोणता कार्यक्रम सक्सेस झाला आज लोक आता आजही बी हो. काय होतं आपल्या इथं पंगत तरी होती का आपल्या इथं विषय. पण तरी तुमच्या ठेशानं चवाली हो. तुम्ही ठेसा पटपट त्या पाट्यावर वाटला का नाही म्हणून असा माहोल बनला. नाही तर मी सांगतो ना काहीच मजा नसते आली. आता कसं करतं आता मिक्सर नसले तर मग बसायचं का तसं डोक्यात हात देऊ. देवाला वाटलं सण बाबा आपल्या त्या मिक्सरातलं काही आवडत नाही पाट्यावरचं आवडते म्हणून त्याला तसं करून घेतलं. जे काय करते ते सगळं देवच करते आपल्याला काही नाही करायला. ते तर आहेच म्हणा. शेवटी कसं आहे आपलं वरच्या हाती आहे सगळं आपल्या हाती काय असते नाही का. पण काही म्हणा हो मावशी तुम्ही म्हणा. पण यावर्षी कार्यक्रम झाले का यावर्षी काही असं विशेष वाटला का कार्यक्रम. आता पावर तुमची ते काय सुग्रण स्पर्धा घेतो म्हणे त्या याच्यात नाही कार्यक्रमात सभेत सांगे वाटला ते सभा घेतली होती ना. तर म्हटलं ते सुग्रण स्पर्धा हे ते काही म्हणजे कायच मिळणार होतं त्याचं. म्हणजे कसं जरासं माहोल बनवला असता. तेच तर मग आम्ही किंवा काही ना काही केलं असतं जरासं हे वाटलं असतं पण याने काही घेतलंच नाही. एवढं विशेष नाही केलं ना करायला पाहिजे होतं. पण आता एवढी मोठी वर्गणी आता शिवला 50,000 रुपये वर्गणी दिली ती. सगळ्या गावाची वर्गणी 1,80,000 जमा झाली म्हणते. 5,000 खर्च नाही म्हणते द्यायचा. प्लॅस्टिक इकलं म्हणते द्यायला. मग प्लॅस्टिक जे आहे की नाही 5,000 इकलं द्यायनं. म्हणजे त्याची खाड पडली का त्याला. मग आता केलं काय आहे ना. कोणता कार्यक्रम नाही हे नाही ते नाही कोणता महाराज नाही आणला कोणता कीर्तन नाही भजन नाही. मग केलं काय आहे ना पैशाचं आणि प्लॅस्टिक इकलं का. ठीक आहे प्लॅस्टिक इकला ना मोठा घोड दिसून आला याच्यात. काय म्हणा आता मारतीच्या आईला आता शेवटी मारती आहे त्याच्यात अध्यक्ष. पण आता कसं जे खरं आहे ते खरंच असते का नाही. शेवटी असते ते खरं तर खरंच. म्हणजे आमचा मारती का तुम्हाला काय खवडलं का म्हणलं त्यानं काय वर्गाचे पैसे खाल्ले का. नाही तसं मी काय म्हणून राहिलो. पण लोकांच्या चर्चा होत्या. मी तुम्हाला सांगून राहिलो किंवा असेच लोक म्हणून राहिले किंवा काय या वर्गणीत कसं काय केलं यानं काय केलं. त्यानं कसं हिशोब द्यायला पाहिजे त्याचा. मग दिल ना ते पैसे काय त्यानं काय पैसे खाल्ले का त्यानं. आजच मी सांगतो घरी गेले की त्याला. मग असं कसं काय पैसे त्यानं काय घेतले त्याच्यात जोड पैसे आम्ही सगळे त्यानं ठेवायला लागते. म्हणता बा तुम्ही मला नाही वाटत 1,80,000 रुपये. मग म्हणा ते म्हणा तुम्ही कसं आहे लोकांचे तोंड बंद करा म्हणा. सकाळ लोक कसं जिकडे तिकडे पसरून जायचं वर्गणीतले पैसे खाल्ले. आज रातच्यानंच मीटिंग घ्या म्हणा. आणि काय आहे तुमचं ते खाडानिवाळा करून टाका म्हणा. आणि पैसे जेवढे काय उरले असेल ते आता ते सुपूर्द करा म्हणा कोणाच्या हाती. जे काय मंडळाचं आपलं देवदास भाऊ कोणाच जोड समजा शांताराम भाऊ. आता एवढं मोठं कार्यक्रम घेतो म्हणे त्या दिवशी मोठ्या गोष्टी केल्या त्यानं. स्टेजचा कार्यक्रम घेतो आणि ते कोणता शेतीचा कार्यक्रम घेतो काहीच नाही घेतलं कोणती स्पर्धा ना मर्दा. बरोबर 5 वाजता विचारच लागेल त्याला. सकाळी विचारून दिले. ए बा तुम्ही झुंबर भाऊ आहे तुमची त्याच्यात त्याला सांगून द्या म्हणा. मग कसं आहे हिशोब काय ते देऊन दे म्हणा. विनाकारण कसं असते तुमचं नाव खराब होते त्याच्यात. हो ना बरोबर सांगतो मी झुमरायले हो काय केलं तुम्ही पैसे असते. हो ना एक कार्यक्रम नाही केला. बरोबर पाहतो मी त्याचा आजच्या हिशोब द्यायला लागते. हो काही हरकत नाही. किती वाजले आता 8-9 वाजले नाही का. आता काय 9 वाजले 10 नाही 11 वाजले मीटिंगले. हो मीटिंगच घ्या त्याला म्हणा बा असंच आहे. हो गावात चर्चा होऊन राहिली फालतू वाफा होऊन राहिली. माझ्या नावाचा खराब करू नको. लवकरात लवकर हिशोब देऊन द्या म्हणा. काय तुमचा तर उरलेले पैसे बी वापस देऊन द्या म्हणा. नाही माझ्या पोरगं नाही म्हणत तसं पण मी त्याला विचारतो काय केलं काय नाही तर आजच्या हिशोब द्यायला लागते. चला बा जा बाबा चला. कामाचे माझं सापडे नाही का. हेच तर खरे मोरके आहेत. यायच्या यश नावावर झालं का नाही म्हणलं शांताराम भाऊ. बाकी काय म्हणा राजा पोट्ट्याला कसं जमलं नाही पण यावर्षी
हा हो शेवटी कसं मुरेल चिरेल माणसं जे करू शकते हे या नवीन पोट्ट्याला नाही घटत. हा बाबर तुम्ही आता यावर्षी कार्यक्रम यायले एक नाही सारखा करता आला. हा, तुम्ही राजा काय भारूड आणि काय ते ऑर्केस्ट्रा आणि काय ते जादूगर आणि काय बापा बापा बाबा लयच मार गेलता ना. आणि हे यंदा म्हणलं काहीच नाही केलं पोट्टे नाही हा प्लॅस्टिक शिवाय. हो ना मला करतील काही पण आता मला काही कल्पना नाही त्या गोष्टीची. आता बहुतेक ते काय असेल त्याचा विशेष प्रोग्राम काही डोक्यात काही कल्पना असेल त्याच्या. नाही ते काही असो बा नवरात्राले तुमचीच पंच कमिटी पाहिजे तुम्हीच कार्यक्रमाचे आयोजन करा. मग काय ते एवढं मोठं सुग्र स्पर्धा घेतो म्हणे स्टेजचे कार्यक्रम घेतो ते कोणते ट्री गार्ड बसवतो निबंध स्पर्धा डीजे नाही कोणतं काही नाही. हा ते शेती प्रबोधन करणारा माणूस आणतो म्हणे हा तेही नाही आणलं म्हणजे काहीच नाही केलं नाही ना. आणि हे धापोळे खाऊ घातले राजू मग बसले आपले कोणता खर्च ना फर्च 2 लाख रुपये वर्गणी आहे. हा काय केलं ते ना का निरा काय ते का डब्यात ठेवासाठी आहे का ते हो ना बसले आपले. आणि एक तर आता एक नवीन अफवा जरा कानावर येऊन राहिले मला 1-2 भेटले मला प्लॅस्टिक विकलं म्हणते आहे ना असं समजलं बा 5,000चं काय 10,000चं काहीतरी. काय बोलून राहिला ते तर म्हणे विल्हेवाट लावतो म्हणे त्याची काय पेटोपाट करून देतो का काय करतो म्हणे ते गावाच्या बाहेर घेऊन गेले होते. मग तेच तर म्हणून राहिलं ना मी तुमच्या कानावर नाही टाकलं ते ना तिकडे परस्पर इकलं म्हणते ते आहे ना मग अंदरची गोष्ट आहे नाही माहिती पडली ना आता. मग शेवटी आपण माहीत पडत असते खरं ते खरंच असते. म्हणून म्हणलं बा लोकांचं कसं बदनामी झाल्यापेक्षा चर्चा वाढत गेल्यापेक्षा त्याला म्हणा काय हिशोब टिशोब आहे ते देऊन द्या म्हणा. मग लोकांनी एवढ्या मोठ्या वर्गाने जमा केल्या आणि असं जर ते करतील तर हा म्हणजे काही मिरवणूक नाही कोणतं काही नाही काही खर्च नाही हा केलं काय पैशाचं हा मारतेला विचारा तर मारते बोलत नाही काहीच नाही हा त्याला म्हणा बा काय नाही तिथे लोकांना सांगून द्या म्हणा आजच्या. आम्ही नेन प्लास्टिक इकलं सांगितलं नाही मला पण जाऊ द्या पैसे असन द्यायच्या पैसे इकलं असन पण ते आता हिशोब देतीलच ना. जे काय पैसे जमा झाले ते मारतीजोड आहे म्हणते ना. जो काय किती काढले किती नाही मग काय तर पाहा तुम्ही तरी आता लोकांचं कसं अफवा वाढल्यापेक्षा हो आता म्हणून म्हणलं बा लवकरात लवकर ते आजच म्हणले त्याचं खाळानिवाळा करून टाका असं वाटते बा. नाही तर सकाळ लोक मसाची कळल्या तिकडे आज आता लाऱ्या घरी आला की त्याला म्हणतो काय नाही तर हो एका ठिकाणी मिटिंग घेऊन काय तुमची वही सादर करा म्हणतो काय हे काय शांतर मग करावंच लागणार ना ते मग काय फालतू अजून काय केलं काय नाही काय ना सांगत नाही त्या दिवशी म्हणलं त्याला वही आणणारे पैसे आणा त्या दिवशी ते गोलमाल करत बरोबर पाहिजे ते विचारू आम्ही त्याला काय नाही तसे काही पोट्टे काही लोफर नाहीत आपले. आपण लोफर नाही पण लोफर झाले नाही पाहिजे म्हणून म्हणलं कसं येस ना आवरा हा लोक म्हणजे काही माहित नाही का तुम्हाला एकाचे 2 सांगतात ना हा यायचं विचारायचं खरं असायचं तिकडे बसायला लोक अफवा करत म्हणून म्हणलं आजच मिटिंग घ्यायचं आणि काय नाही लोकांचं क्लिअर करून टाका मॅटर. नाही तर खाल्ले वर्गणीचे पैसे असं तसं फालतू वाढलं नाही पाहिजे. बिलकुल आत्ता आलं की घरी त्याला सांगून द्या दटावून द्याले आजच्या आजच ते देऊन देते आणि ते सभा घेऊन घेऊ आपण एका मिनिटात हा काही हरकत नाही. पाटलाच्या हॉलमध्येच घेऊन घ्या मग तिथं नाही का ते सांगून देऊ का मग सांगून देते मोठ्या पाटलाच्या ते आपल्या खुर्च्या टाकून द्या तुम्ही हो तिथं सगळे बोलावून घेतो मी सगळ्या समक्ष हिशोब सांगा म्हणतो काय आहे तुमचा आता विनाकारण लोकांचं कुठं बोला ऐकून घ्यायला आपण काय खाणारे लोक आहो का. जाय ते सांगून दे लाईन पाटला म्हणा जराशी खुर्च्या अरेंजमेंट करू लागा म्हणा तुम्ही जा जराशी मला तर लहरी काय त्याचा हो ना मग काय सगळ्या समोरच करायची नाही यायची हा ना बरं ठीक आहे ना हो जातो मी करतो ते सगळी व्यवस्था मीच करतो काही विषय नाही फक्त तुम्ही त्याला सांगा या म्हणा तिथं मैदानात. आता काय म्हणते शात्रा भाऊ आमचा हिशोब चालला हा हॅलो हा बोला शात्रा भाऊ काय म्हणता कुठं आहे म्हणलं तुम्ही हो काय लय घोर केला म्हणजे तुम्ही जरासं वार्ता आली कानावर काय तुम्ही ते प्लॅस्टिक विकलं म्हणते आम्हाला सांगितलं नाही काय केलं काय नाही तुम्ही. आता कोण सांगणार ते कोण मध्ये विकलं म्हणून हा कोण म्हणलं ते सांगा म्हणजे वार्ता गेली वाटते प्लॅस्टिक विकल्याची नाही असं आम्ही तर कोण सांगितलं काय सांगा पाय बोलणं काय म्हणते पा खोटे नका बोलून तुम्ही काय केलं काय तुम्ही वर्गणीचं त्या दिवशी मला तुम्ही वही नाही दाखवली पैशाचा पत्ता नाही तुमचा हा काही घोर आहे का काही नवीन म्हणजे काही हाय वाटते काही कबाळा हा होय प्लॅस्टिक विकलं सांगितलं नाही काही नाही हा मारते कुठं आहे म्हणलं हा मारते अध्यक्ष कुठं आहे काय सांगा इथंच आम्ही आपलं भारतरावच्या इकडे ते बैठक नाही का बैठकीत बसलेला तर काही नाही हिशोब चालू होता हो तर तेच आता म्हणजे चालू आहे त्याचं चालू आहे काही करू नका तुम्ही सर हे पा अरेंजमेंट झालेली आहे तिथं मोठ्या पाटलाच्या वाड्यात नाही या तुम्ही सगळेजण लोक येऊन राहिले ते वर्गणीचा हिशोब काय आहे ते समोरासमोर सांगायचं आहे ते लोक फालतू कसं नावं ठेवून राहिले याने प्लॅस्टिक विकलं नसं केलं आणि तसं केलं तिथं या तुमचं काय ते समोर सादर करा. आता नाही आले घरावर कुठे बरोबर हो ठीक आहे त्याचं काय बरोबर आम्हाला काय हो येतो लाराला सांगतो मी हो येतो तिथं सांगा आता आहे पहा लोक काही दमदार असा का काय वर्गणी खाऊनच राहिलो होतो आता आपण प्लॅस्टिक विकलं काय विकलं असं हे आता 70,000 रुपयाचा जे गाला होता ते भरून काढायसाठी आणि म्हटलं काही मंडपाचा खर्च दाखवला असता काही सजावटचा दाखवला असता काही पंक्तीचा दाखवला असता मिरवणुकीचा असं तसं काही दाखवून ॲडजस्टमेंट करून 30,000 कमी केले असते आणि 40,000 आपण समजा 4-5 जण म्हणून भरले असते आता झुंबर भाऊ जर समजा चकव्याचे 15,000 रुपये सासऱ्याला दिलेले आहे ते मग समजा घेतले असते उद्या माझोडचे काही भानूजोडचे आणि लाऱ्या जोडचे चेत्या जोडचे काही 5,000 असं मिळून आपण कसं बी जे काही गाला कमी भरत असतं तेवढा भरून टाकत होतो. आता हे म्हणते आजच्या सादर करा म्हणजे काय करा आता पैसे मागतील ते आता भुगावर देतो सासरा ते आता देऊन राहिला बा काय होते काय 5 लाख त्याचा वेळ 1 दिवस जातो मी हो ते 5 लाख पण मग आता कसं करता म्हणलं हिशोब तर आजच्याच द्यावं लागते काहीतरी हे बा मारत राह मी काय म्हणतो शांताराम भाऊची घरी चला आपण असं साय म्हणा बोला फळा काय करावं काय नाही मोठा घोर झालाय आता ते पैसे मागते आपल्याला तिथंच जा लागन त्याला सांगून द्या लागन असं आहे बा काय करावं काय नाही आता हो पैसे आता आपल्यावर तर एवढे निघत नाही बुड्याला मागत तर बुडा म्हणून काय पाहिजे एवढे रातचे पैसे तुले बरं चला तिकडे जाऊन काहीतरी मिळवच आता
आले का काय घोर काय केला म्हणलं तुम्ही हा सगळे जिकडे जिकडे मला भाऊ चालू आहे तुमचं हा किती खाल्ले येतले काय सांगा तुम्हाला घरून भराचे पै येऊन राहिले आमच्यावर आणि तुम्ही म्हणता असं आहे तसं आहे पाना ते काय वर्गणीचा हिशोब आहे तर खरी वर्गणी काय आहे आणि आम्ही काय करून बसलो ते हो पाना ते डायरी पहा मग तुमच्या लक्षात येईल ते काय प्रकरण बापावलं का म्हणजे अलग अलग पानावर केले का म्हणजे खरी वर्गणी एका इकडे आणि खोटी वर्गणी एका इकडे म्हणजे पहिले खरी पाहू दे बा खरीमध्ये काय काय मारुतराव धुटके 3,000 झुंबर घरफिरवी 1,000 देवदास भाऊ 2,000 व गणपती मूर्ती त्यानंतर बबनराव 200 त्यानंतर लखलकी 1,000 पटवारी ग्रामसेवक साहेब 1,000 शिक्षक सर 1,000 रुपये कंदिलाबाई 700 शांताराम घनगन 2,000 चला आपला आहे ना बाकी 200-300 चिल्लर चालर सगळे 45,000 आणि ठोक लक्ष्मण भाऊ 5,000 सरपंच 5,000 आणि मनोज पाटील 5,000 एकूण बेरीज 60,000 50,000 रुपये शिवलाल भाऊ एकूण झाले 1,10,000 रुपये खरी वर्गणी आणि 20,000 रुपयापर्यंतचे धान्य जमा झाले ते समजा 1,10,000 रुपये खरी वर्गणी तुमच्याकडे जमा झाली नाही का असं आणि ते गहू ज्वारी समजा ते वीजचं पकडलं बरं ते जाऊ द्या म्हणजे 1,10,000 रुपये तुमच्याकडे पाहिजे ओरिजिनल आणि खोटी किती केली मग तुम्ही पाहणार ते त्याच्या पुढच्या पाहणार आहे खोटी वर्गणी आता हे म्हणजे खोटी वर्गणी मनोज पाटील 35,000 बापा रे का म्हणजे 5च्या पुढे 3 35,000 सरपंच साहेब 25 बापा रे 5च्या पुढे 2 लक्ष्मण भाऊ 25,000 5च्या पुढे 2 एकूण बेरीज झाली 85,000 आणि गावातील सर्व लोकांनी दिलेली गाव वर्गणी 45,000 एकूण बेरीज 1,30,000 अशा पद्धतीनं आणि शिवलाल भाऊ टोयगोटे यांच्याकडून 50,000 एकूण बेरीज 1,80,000 अरे बापाला 1,80 हे आणि त्याची झाली 1,10 म्हणजे 70चा फरक सांगा आता 70,000 रुपयाचा फरक काही गरज हा एवढा मोठा फरक पडला काही गरज तुम्हाला ते सरपंचाची 35 आणि 25 हे दिल्याची बाकीची हा आता हे 70,000 म्हणलं कसा काय गाला काढून राहिले तुम्ही तर आम्ही काय म्हणलं बा आता हे कार्यक्रम काही आम्ही जास्त घेतले नाही असं वाटलं बा विनाकारण जास्त पैसे यातले चालले जायचे अजून आम्हाला अजून गाला भरा लागेल जास्त तर आम्ही मोजकेच कार्यक्रम घेतले प्लॅस्टिक 5,000चं समजा इकलं आम्ही 5,000 बक्षीस आमच्याजवळचं गेलं म्हणजे याच्यातले 5 आमचे खर्च झाले आणि बाकीचा कार्यक्रम हे ते आम्ही 5,000 गुणायला म्हणजे आमचे 10,000 रुपये याच्यातून खर्च झाला फक्त एवढं आम्ही दाखवू शकतो पण आता आम्ही काय करत होतो मंडपाचा खर्च पंक्तीचा खर्च मिरवणुकीचा खर्च अजून जरासा अगय पगय करत करत 30-40 हजारापर्यंत नेत होतो आणि जे काही 30,000चा गाला होता आता ते 30,000 रुपये आम्ही जवळून भरून मोकळं करून टाकत होतो असा आमचा विचार आहे पंक्तीचा नाही ते कोणता खर्च केला लोक म्हणणार नाही का ते हा 2 मिनिटाच्या पुढे एक तेलाची डबकी आणली का तुम्ही हा बाकी तर मिरच्या वावरातल्याच होत्या बाकी सगळं हे ते हा मग काय तर सगळं फुकटच आहे ते पिठे बी सगळं लोकांना करून आणायला लावलं गॅस नाही काही नाही मिरवणुकीचा खर्च नाही आणि कोणता दाखवून राहिला तुम्ही ते 30,000 रुपये तर हा फक्त 10,000 रुपये तुम्ही खर्च दाखवू शकलेच ते लयच लय लोक काय एवढं पागल आहे का त्या पावत्या नाही काही नाही हा मग ती जीएसटीच्या पावत्या मागते शिवल्या तुम्हाला माहिती आहे का ते हा पुरं गावात पेरलं त्यानं आपण यानं रात्रीच केलं नाही आता मीटिंगचं आम्ही कसं म्हणणं होतं बा उद्या करा उद्या ऍडजस्टमेंट करत होतो आम्ही आता झुंबर भाऊच्या सासऱ्याच्याकडे 15,000 रुपये मुंगाच्या हप्ते घेतले चकवेतले ते फुकटाचे आहे की नाही आणि बाकीचे असे मारुतराव इकून तिकून काहीतरी ऍडजस्टमेंट करून करत होतो बा हो ना पण तुम्ही लोक कार्यक्रम जास्त करायला लागत होते ना मग हा एखादं कोणी आणलं तर बा त्यानं 20,000 घेतले का तर 30 सांगायचे असते हा ऍडजस्टमेंट तशी करायला पाहिजे तुम्ही केलंही नाही काहीच नाही आता म्हणता काय करू तसं कसं आम्हाला आवडत नाही ते त्यातले पैसे खाणं बरोबर आहे का पण आमचं म्हणणं होतं बा हे जे पैसे उरते या पैशातून एखादं चांगलं काम करायचं असं आमच्या मनात ठाणलं होतं आम्ही पण हे आता आमच्या गळ्यात झालं आता हे काय करावं ते जाऊ द्या पण तुम्ही या तिघाचे 35-25 काय लिहायला लागत होते लिहायचेच नसते काही गरज पण ते शिवलालपासून जास्त पैसे काढायसाठी आता आम्ही काय म्हटलं लोकांचे 5-5 झाले शिवलालपासून 50 काढा एखादं दिलेच ते गमत हो तर मग आता आले आमच्या अंगात मग काय करा समजून नाही राहिलं म्हणजे त्याला टिपारी द्यायच्या नांदात तुम्हालाच टिपारी बसून राहिली आता असं आहे का बरोबर आहे रे अरे बा काही काळजी करू नका मी बसू त्याचा मेळ काय कसा आता तुम्ही सध्या काय करा त्याच्यापेक्षा वरचं पत्त फेका ते कार्यक्रम करून राहिले अरे त्याच्या आधी तुम्ही शिवलाला जाऊन भेटा म्हणा आम्ही कार्यक्रम घेऊन राहिलो म्हणा वर्गणीचा हिशोब द्यायचा म्हणजे कसं बा लोकांच्या मनात आडी नको मग त्यानंच तर लटवली आमची कार्यक्रमाच्या म्हणूनच म्हणतो ना त्याच्या आधी तुम्ही जा ना मग तुम्ही जा शिवलाला म्हणा चाल म्हणा आम्हीच ठेवला म्हणा कार्यक्रम मग आता आमचा कोण कार्यक्रम घेते म्हणा मग काय तर मी मारतील इकडे सांगतो काय करायचं काय नाही तर पूर्ण सेटिंग बरोबर बसून टाकू आपण सगळे बिलकुल जेवढे लोक आहेत तेवढे बोलावा म्हणा काही विषय नाही आमचा आम्ही बोलावतो तुम्ही आवाज द्या लोकांना चला म्हणा ते वर्गणीचा हिशोब द्यायचा आहे आपण ते काय द्यायचा कसा द्यायचा ते आधीच सांगा आम्हाला तुम्ही काय आहे तर सगळं सांगतो मी तुम्हाला ऍडजस्टमेंट करून देतो मी या तिघाले मला फोन करून सांगा लागेल ना लक्ष म्हणले यायला त्याले किंवा तुम्ही मनामत करू नका नाही तर मग शिवल्या यायला पैसे मागते तुम्ही 35 दिले 25 दिले असं सांगा आणि बाकीचं काय अरेंजमेंट करायचं ते मी करतो हा तुम्ही काळजी नका करू तुम्ही जा फक्त आणि त्या याला सांगून द्या शिवलाले चाल म्हणा ये म्हणा तिथं कार्यक्रम आले मी इकडे सेटिंग लावतो सगळी मारत्याला सांगतो बरोबर जा या आता तुम्ही आणि तिकून आला की मारतीला भेटून घेतो मारती बरोबर सांगून देईन तुले तू येते अर्थसंकल्प सादर करतो हा जाय तू आता लागा काम मग सुटले यायला आता नाही का आता सांगते ते लडबड करणं जायले अरे का कसं काय झुंबर भाऊ काय भानू इकडे कसं काय अचानक हा किती 9:30 वाजून राहिलं ना ते कसं आहे आता आज कसं आपलं कार्यक्रम झाला गणपती विसर्जन झालं असं वाटतं बा वर्गणीचा हिशोब आजच्या देऊ टाका मग कसं भुलते मारू म्हणून म्हणलं सगळ्यांना आज तिथं लाईन पाटलाच्या घरी या तिथं आम्ही मीटिंग ठरवलेली आहे तिथं आम्ही तुम्हाला कसा हिशोब देऊन देऊ म्हणजे विषयाचं काम नाही कोणाचं बाबर म्हणजे ना तरी वरचं पत्त फेकला आता हा यायनच कार्यक्रम ठेवला म्हणजे अरे पण मी म्हणतो काही गरज नाही ना एवढ्या लवकर आता आजच हिशोब द्यायला लागते कोण मागितला का तुम्हाला हिशोब कोणी म्हणून राहिलं काही मग तुम्ही काय गडबड करू द्या ना 8 दिवसांनी द्या ना कोण काय आम्ही म्हणून राहिलो तुम्हाला खाल्ले म्हणून
नाही नाही, कोण म्हणते हो खाल्ले म्हणून कोण म्हणते, पण असं थोडंसं कोणाचं का म्हणजे कसं अंदरून अंदरून ऐकून राहिलं मला. पण आपल्याला कसं आहे, आज आपल्याला कार्यक्रमच घ्यायचा होता लाईनी पाटलाच्या घरी. सगळेजण बोलवून एकत्रितपणे आपलं काय आहे काय नाही बुवा वर्गणीचं क्लिअरच करायचं होतं. काय क्लिअर करते ते 70-80 हजाराचा गाला येईल आणि काय करते आता, कुठे टाकते म्हणून हे काय मिळत बसते काय माहित असं आहे का? हो का, बरं 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 ठीक आहे ना. मग काय आता मी तर म्हणतो मी नाही आलो चालते, पण आता काय आता तुम्ही म्हणता म्हणून बरं येऊन जातो बा, जाऊ दे तिकडे. तरी येऊन जा तुम्ही, ते कसं आहे तुम्ही असल्याने बरं राहते नाही का. चला या मग लवकर, आम्ही होतो पुढे. असं म्हणजे हातावर करून द्यायचे का आता नाही का, म्हणजे समजा जे झालं ते समजा सत्य परिस्थिती सांगून द्यायची. बस बस तेच करावं लागेल तुम्हाला. कारण की आता लक्ष्मणला फोन केला, सरपंचाला फोन केला, म्हणूनच पटला ते म्हणे बा आम्ही जे सांगितले जेवढे दिले तेवढे आम्ही सांगू. त्यामुळे कसं आहे, खरं बोलणं आवश्यक आहे. खरं लपत नसते आणि खोटं आहे बा बाहेर आल्याशिवाय राहत नसते. म्हणून म्हणलं कसं देर आहे दुरुस्त आहे, असं असं झालेलं आहे, असं असं लाऱ्याला सांगून दे. आणि म्हणा बा शिवलाल भोले जरासं कसं वरे चढून द्या झाडावर हरभऱ्याच्या, त्यांच्यामुळे हेच कार्यक्रम झालं तर झालं, आमची पदरात घेतील बा माफी, असं तसं लाऱ्याला बरोबर सांगून दे. आणि 1,10,000 रुपयाचा हिशोब मस्त की मारा. आणि त्या 1,00,000 काहीतरी असं एखादं असं चांगलं काम करा की ज्याच्यापासून लोकांना फायदा होईल. असं तुम्ही निपट्ट घ्या. नाही तर मग कसं आहे, नाकातोंडात पाणी गेलेलं आहे, किती काही खोटं बोललं तरी ते बाहेर येणार आहे. म्हणून आपणच आपलं बाहेर आणून द्या, हे असं आहे बा, असं असं सत्य परिस्थिती आहे. म्हणजे शिक्षा कमी होईल. तर असं तू बरोबर लाऱ्याला सांग आणि ॲडजस्टमेंट करून टाक. आले का सगळेजण? हा तर ठीक आहे. तर आज आपली एक मीटिंग घेण्यात आलेली आहे. तर आज आपल्या वर्गणीचा हिशोब तर आमच्या मंडळानं कशा प्रकारे खर्च केला, काय केलं काय नाही, याचा आम्ही इथं लेखाजोखा सादर करणार आहोत. काय सांगते काय नाही, खर्च 10,000 रुपये नाही केला येईन मी. बरं बरं ठीक आहे ना, जे काय असेल ते सांगून द्या. तर सर्वप्रथम मी आपले जे विचुकाडा संघटनेचे अध्यक्ष आहे शिवलाल भाऊ टोयगोटे यांचे आभार मानतो आणि त्यांची माफी सुद्धा मागतो. कारण की चूक हे होतच असते. आमच्या मंडळामुळे एक चूक झालेली आहे आणि ते आपले शिवलाल भाऊ पदरात घेतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि ते घेतीलच, कारण की त्यांचा स्वभाव आणि त्यांचं उदार व्यक्तिमत्व हे आपल्या सर्व जनतेला माहीत आहे. कोणत्याही कार्यक्रमामध्ये ते भरपूर बक्षीस देतात. पोळ्यासाठी त्यांनी 40,000 दिले होते. आणि म्हणून त्या आशेनं आम्ही सुद्धा यावेळेस खोटं बोलून त्यांच्याकडून 50,000 रुपये वर्गणी समजा मागितली. कारण की लोकांनी 5-5 दिले, त्याच्या जागी आम्ही खोटा आकडा लिहून 35-25 लिहून त्यांना 70,000 रुपये आमच्या कार्यक्रमामध्ये शिल्लक दाखवले. त्यामुळे आज त्यांची आम्ही प्रथम माफी मागतो. आमच्याकडे फक्त 1,10,000 रुपये जमा होते. आम्ही त्यांना 1,80,000 सांगितले. त्यामुळे आज आम्ही 1,10,000 रुपयाचा हिशोब तुम्हाला देणार आहोत. अरे बापरे, म्हणजे कसं काय, म्हणजे असं काऊन केलं तुम्ही? असे कामं काऊन केले तुम्ही? बरोबर आहे, परंतु एक आशा अशी होती की बा आपण जास्तीत जास्त निधी जमा करून एक चांगलं असं कार्य करायचं आमच्या मनात ठाणलं होतं. परंतु आमच्याकडे शिवलाल भाऊशिवाय पर्याय नव्हता, म्हणून आम्ही त्यांना जास्त वर्गणी मागितली. आता माझं उडून गेले आहे का, हॉटेलला पाहिजे मारत्या पाहिजे नाही का, आज न उद्या मारतेच फेडा लागणार आहे सगळं. नाही नाही नाही, काय विषय नाही आहे. पण तुम्ही हे मान्य केलं हे लय मोठी गोष्ट आहे. हो, कारण माणसानं आपली चूक कबूल करणं हे एक मोठं काम असते, हे कोणी करत नाही. म्हणून तुम्हाला माझ्याकडून शिवलाल भाऊ टोयगोटे तुम्हाला पूर्णतः माफी देते. आणि 1,10,000 मध्ये तुमचा काय जे हिशोब असेल त्याला मी पूर्णतः समर्थन देतो. खरोखर शिवलाल भाऊ टोयगोटे यांचे आभार मानतो. आणि खरोखर त्यांनी आम्हाला जे काही चुकी केली त्याबद्दल माफी दिली, त्याबद्दल खरोखर आम्ही त्यांचे आभारी आहोत. आभारी काय जे रट्टे आहे, थांबा तुम्ही. बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही, असा विषय नाही आहे. आपण कसं देतो तर आपण मनापासून देतो. आमच्याकडे 1,10,000 रुपये होते. 5,000 रुपये आम्ही प्लॅस्टिक विकून आमच्याकडे आले. 1,15 मधून आम्ही 10,000 रुपये प्लॅस्टिक निर्मूलन बक्षीस दिले आणि 5,000 रुपये कार्यक्रमाचा खर्च आला. आमच्याकडे 1,00,000 बाकी आहे. त्या 1,00,000मधून आम्ही सर्व कास्तकारांना एक टार्च म्हणजे आपली किसान बॅटरी तर आपलं जागासाठी आवश्यक आहे. आणि आपल्या पायामध्ये बूट, कारण की शेतकऱ्यांना आता हंगाम सुरू होत आहे सोयाबीनचा. त्यामुळे सर्व कास्तकारांना एक टार्च आणि एक बूट लंबा मोठावाला देण्यात येईल. आणि त्याचबरोबर एक टिफिन डबा, कुदळ, पावळा आणि शेतीयोग्य वस्तू अशी एक पेटी देण्यात येईल. 2-2 हजार रुपये प्रत्येकी त्याप्रमाणे वाटप करण्यात येईल. आणि त्याचे वाटप उद्या सर्वांना ते संध्याकाळपर्यंत मिळून जाईल. अशा पद्धतीने आम्ही वर्गणीचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे कोणाची काही अडचण असेल किंवा नाही असेल तर ती तुम्ही जाहीर करावी. नाही बरोबर आहे, हेच बरोबर आहे. हो, काही इकडे तिकडे खर्च करू नका, आम्हाला द्या. हो, मग काय आम्हाला शेतकऱ्याला पाहिजे. हो, आम्हाला दे जा. तळपत्री होत असेल तळपत्री दे जा एखादी सोयाबीनच्या गंजा झाकाले. नाही नाही, आम्ही कसं 50 लोकांना देऊ शकतो. निधी आमच्याकडे 1,00,000 आहे. त्यामुळे 2-2 हजार रुपयाची पेटी, त्याच्यामध्ये तुम्हाला एक टार्च बॅटरी आणि बूट आणि इतर टिफिन डबा, विळा, कुऱ्हाड, पावळे वगैरे ॲडजस्टमेंट जेवढं झालं तेवढं देण्यात येईल. बस चला, ओके. चला, काही हरकत नाही. आज आता यांनी आपली चूक कबूल केली आणि सर्व जे काही विनियोग आहे आपल्या वर्गणीचा चांगल्या कामासाठी होऊन राहिला. आणि इतरत्र पैसे खर्च केला नाही, खूप काटकसरीनं कार्यक्रम केला. त्याबद्दल गणेशोत्सव मंडळाचे आम्ही आभार मानतो. आणि जे काही आता आपला कार्यक्रम झाला ते इथंच संपला असे जाहीर करतो. उद्या नवीन एपिसोड घेऊन येऊया आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवूया. तर उद्या भेटू 5 वाजता नवीन विषय घेऊन. ठीक आहे, धन्यवाद.